विघ्नेशाय नमः. दशक 8वा समास 4. सूक्ष्म पंचभूते. श्रीराम. मागील समासात जी शंका श्रोत्याने विचारली होती ती आता समूळ नष्ट होईल अशा प्रकारे स्पष्टीकरण केले जाईल. तरी श्रोत्याने क्षणभर वृत्ती निर्मळ करून ऐकावे. परब्रह्माच्या ठिकाणी सर्वप्रथम स्फुरणी रूपाने अव्यक्त सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झाली. नंतर तिच्याच पोटी जी माया झाली तिच्यापासून गुण झाले म्हणून तिला गुणक्षोभिणी माया असे म्हणतात. तिच्यापासून कोणते गुण झाले म्हणाल तर सत्व रज तमो गुण उत्पन्न झाले व तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाले. याप्रमाणे प्रथम ती सूक्ष्मत्वाने उत्पन्न होऊन नंतर सृष्टी रूपाने विस्तारून दृश्य झाले. याप्रमाणे तमोगुणापासूनच पंचमहाभूते झाली. पूर्वी श्रोत्याने शंका विचारले होते की मूळ माया तर गुणापलीकडली आहे, मग तेथे पंचमहाभूते कसे झाले? एकेका भूताच्या ठिकाणीही पंचमहाभूते आहेतच. ती स्थिती कशी आहे हेही आता स्पष्ट करू. सूक्ष्म रूपाने मूळ मायेत अव्यक्त स्वरूपात पंचभूते असतात हे कळून येईल. मात्र श्रोत्याने नीट विवेक केला पाहिजे. त्याने प्रथम पंचभूतांना जाणून घ्यावे, त्यांचे रूप ओळखावे आणि मग सूक्ष्म दृष्टीने त्यांचा शोध घ्यावा. कशी ओळखायची याचे ज्ञान नाही तरी ती ओळखावी तरी कशी, म्हणून प्रथम चतुर श्रोत्याने त्या भूतांना कसे ओळखावे हे क्षणभर ऐकून घ्यावे. जे जे जड आणि कठीण असते ते पृथ्वी तत्वाचे लक्षण असते आणि मृदू आणि ओलेपणा जेथे असतो ते जलाचे लक्षण होय. जे जे उष्ण आणि सतेज असते ते तेजाचे लक्षण होय. आता स्वाभाविकच वायूचे लक्षण सांगितले जाईल. चैतन्य आणि चंचलत्व हे वायूचे लक्षण असून शून्य आणि निश्चळ पोकळी हे आकाशाचे लक्षण जाणावे. याप्रमाणे येथे पंचमहाभूताची लक्षणे सांगितली. त्या संकेतावरून त्यांना ओळखावे. आता प्रत्येक भूतात पाचही भूते कशी आहेत हे सावध होऊन ऐकावे. जे त्रिगुणांच्याही पलीकडले आहे त्याचा विचार अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून अतितत्पर होऊन ऐका. सूक्ष्म आकाश तत्वात पृथ्वी तत्व कसे आहे तेच आधी स्पष्ट करून सांगितले जाईल. तरी श्रोत्यांनी मन एकाग्र करून ऐकावे. आकाश म्हणजे शून्य पोकळी आणि शून्य म्हणजे अज्ञान होय. अज्ञान म्हणजेच जडत्व होय आणि तेच पृथ्वी तत्व होय. आकाश स्वतः मृदू आहे आणि मृदुता हा पाण्याचा गुण आहे, म्हणून याप्रमाणे तेथे आप हे तत्व आहे. आता ते जे तत्व आकाशात कसे आहे हेही स्पष्ट करूया. अज्ञानामुळे जो प्रकाश जाणवतो ते तेज तत्व होय. तेथे आता वायू तत्व कसे आहे ते नीट सांगतो. वायू आणि आकाश यात भेद नाही. आकाशा इतकाच तो स्तब्ध असतो, तथापि आकाशाच्या ठिकाणी जो प्रतिबिंब असतो तो वायू जाणावा. आकाशात आकाश तत्व मिसळलेलेच आहे हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. या प्रकारे आकाश या महाभूतात सर्व पंचमहाभूते कशी आहेत हे स्पष्ट करून सांगितले. आता वायूमध्ये पंचमहाभूते कशी आहेत तेही ऐकावे. ती अनुक्रमाने सांगितली जातील, ती एकचित्ताने ऐका. फूल हलके असले तरी त्याला थोडे तरी वजन असते. वारा हळुवार वाहत असला तरी वायू तत्व घन दाटत असते. वाऱ्याने कडा असा आवाज होऊन झाडे मोडून पडतात. वजनाशिवाय झाड मोडले असे कधीच घडत नाही. म्हणजे वायूला वजन आहे. वजन तोड हाच वायूच्या ठिकाणी असलेला पृथ्वी तत्वाचा अंश. येथे श्रोत्याने शंका घेतली की येथे सूक्ष्म पंचमहाभूतांचे वर्णन चालले असता तेथे झाडे कुठून आली? ती तर दृश्य सृष्टी व्यक्त झाल्यावर उत्पन्न झाली. यावर वक्ता म्हणतो झाडे नव्हते तर वायूच्या ठिकाणी शक्ती तर होतीच ना. म्हणून वायूची शक्ती हेच त्याचे कठीणपण आहे आणि कठीणपणा हे पृथ्वी तत्वाचे लक्षण आहे, म्हणजे तेथे पृथ्वीचा अंश आहेच. अग्नीची अगदी लहान ठिणगी असली तरी तेथे अगदी किंचित का होईना उष्णता असतेच. तसे सूक्ष्म वायूमध्ये सूक्ष्म रूपाने जडपणा असतो. वायूमध्ये जो हळुवारपणा असतो ते आपतत्व होय
आणि त्यातील प्रकाश हा तेजाचा गुण आहे. शिवाय जेथे वायू तेथे चंचलपणा सहजच असतो. सकल भूतामध्ये आकाश हे अवकाश रूपाने सहजच असते. याप्रमाणे वायूमध्ये पंचमहाभूताचे औढ कसे असते हे स्पष्ट केले. आता तेजामध्ये ते कसे आहे ते सांगतात. प्रकाश हे तेजाचे जे लक्षण आहे त्यात जडत्व आहेच, तेच पृथ्वी तत्व होय. जो प्रकाश दिसला तो मृदू वाटतो ते आपतत्व तेजाच्या ठिकाणचे समजावे. तेजात तेज असते हे तर प्रसिद्धच आहे, ते सांगण्याची आवश्यकता नाही. तेजातील चंचलपणा हे वायुतत्व आहे, तर निश्चलपणा हे आकाश तत्व आहे. याप्रमाणे तेजात पंचमहाभूते कशी आहेत ते स्पष्ट केले. आप म्हणजे पाणी, आपतत्व तेच मृदूपण होय. हलके पाणी आणि जड पाणी असे आपण म्हणतो. जड पाण्यातील जडत्व हेच पृथ्वी तत्व होय. आपतत्व सहजच असते. तेज हे मृदूपणाने भासते. वायू हा मृदुत्वाच्या अंगी स्तब्धपणा दिसतो आणि आकाश तत्व त्याच्या व्यापक स्वभावामुळे मुद्दाम वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही. याप्रमाणे आपाच्या ठिकाणी महाभूते कशी आहेत हे स्पष्ट करून सांगितले. आता पृथ्वी तत्वात ती कशी आहेत ते पाहू. कठीणपणा हा तर पृथ्वी तत्वाचा गुण आहे. त्या कठीणपणात मृदुता हे आपतत्व आहे. कठीणपणाचा जो भास तो तेजाचा प्रकाश म्हणजे गुण होय. कठीणपणाच्या ठिकाणी जो प्रतिबंध तो वायू. आकाश तत्व तर सगळ्यात व्यापूर आहे. हा विचार तर प्रगटच आहे. आकाशाच्या ठिकाणी कुठलाही भासत असतो. आकाशाला तोडावे म्हटले तर तुटत नाही, फोडावे म्हटले तर फुटत नाही, त्याला बाजूला सारावे म्हटले तर ते तीळ मात्र सरकत नाही. असो, याप्रमाणे पृथ्वीपर्यंत सर्व भूतांचे संकेताने वर्णन केले. तसेच एकेका भूतात पंचमहाभूते कशी आहेत याचेही निरूपण केले. पण वर पाहिले असता ते कळत नाही आणि त्यामुळे बळेच मनात संशय उत्पन्न होतो आणि त्यामुळे भ्रांती उत्पन्न होऊन अहंकार एकाएकी वाढतो. सूक्ष्म दृष्टीने विचार केला की सर्व सूक्ष्म वायूचा खेळ आहे असे वाटते. पण सूक्ष्म वायूचा शोध घेऊ लागले की पंचमहाभूते दिसून येतात. थोडक्यात पंचमहाभूतासह वायू म्हणजेच मूळ माया होय. माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभौतिकच आहेत. पंचमहाभूतात त्रिगुण मिळवले म्हणजे त्यांना अष्टधा म्हणतात. म्हणून अष्टधा प्रकृती ही पाचभौतिकच आहे. कुठल्याही गोष्टीचा शोध न घेता संदेह धरणे हा मूर्खपणा आहे. सूक्ष्म दृष्टीने विचार करून सर्वांची माहिती करून घ्यावी. मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपात असलेली पंचमहाभूते त्रिगुणामुळे स्पष्ट दिशेला येतात. जडत्वास येऊन समस्त तत्वे प्रगट होतात. यानंतर जी तत्वविवंचना पिंड ब्रह्मांडातील तत्वरचना वगैरे सांगितली जाते ती लोकांना माहीतच आहे. याप्रमाणे पंचमहाभूतांचे मिश्रण कसे झाले हे बुद्धिगम्य तर्काने दाखवले आहे. हे सर्व वर्णन ब्रह्मांडाची रचना होण्यापूर्वीचे आहे. या सर्व गोष्टी ब्रह्मांडाच्या रचनेच्या पूर्वी जेव्हा दृश्य सृष्टी झाली नव्हती तेव्हाच आहेत. सूक्ष्म दृष्टीने विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे. पंचमहाभूते अहंकार आणि महत्त्व ही ब्रह्मांडाची आवरण आहेत असे मानतात. या सप्त आवरणासह असलेल्या प्रचंड ब्रह्मांडाची रचना तसेच माया व अविद्या माया यांचे कार्य या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. ब्रह्मा विष्णू महेश्वर तसेच पृथ्वी मेरू पर्वत सप्तसागर यांची रचना वगैरे सर्व अलीकडील गोष्टी आहेत. अनेक लोक अनेक स्थाने चंद्र सूर्य तारांजळे 7 द्वीपे 14 भुवने या सर्वांची उत्पत्ती अलीकडील आहे. शेष कूर्म सप्तपाता 21 स्वर्ग 8 दिक्पाल 33 कोटी देव हे सर्व अलीकडील आहे. 12 आदित्य 11 रुद्र 9 नाग सप्तर्षी नाना देवांचे अवतार या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. मेघ मनो चक्रवर्ती राजे इतर नाना जीवांची उत्पत्ती असा हा विस्तार किती म्हणून सांगावा. म्हणून आता हे सांगणे पुरे. या सर्व विस्ताराचे मूळ केवळ मूळ मायाच आहे. ती मूळ माया पाचभौतिक कशी आहे याचे सविस्तर वर्णन मागे केले आहे. प्रथम ज्या सूक्ष्म पंचमहाभूतांचे वर्णन केले आहे तीच पुढे जडत्वास कशी आली हे सर्व वर्णन पुढील समासात सांगितले जाईल.
पंचमहाभूतापैकी प्रत्येकाचे स्वतंत्र सविस्तर वर्णन पुढे केले आहे. त्याची ओळख पटावी म्हणून श्रोत्याने अत्यंत आदराने ते श्रवण करावे. हा ब्रह्मांड गोल पंचभौतिक कसा आहे हे स्पष्टपणे कळले म्हणजे दृश्य सृष्टीची आसक्ती सुटून आत्मवस्तूची प्राप्ती होईल. प्रथम महाद्वार ओलांडावे तेव्हा देवदर्शन होते. त्याप्रमाणे हा दृश्य सृष्टीचे रूप जाणून घेऊन तिचा त्याग करावा. या दृश्य सृष्टीच्या पोटी पंचमहाभूतांचीच गर्दी झालेली आहे. दृश्य आणि पंचमहाभूते यांची एकपणे मिठी पडली आहे म्हणजे दोन्ही एकरूपच आहेत. सर्व दृश्य हे पंचभौतिकच आहे. थोडक्यात म्हणजे पंचमहाभूतापासून यथावकाश सर्व दृश्य सृष्टीची रचना झाली आहे. श्रोत्याने सावकाशपणे श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा समाप्त. दशक 8 समास 5 स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद. मूर्ख असतात ते पंचमहाभूतांची लक्षणे जाणत नाहीत म्हणून स्पष्ट करून सांगणे भाग पडले. पंचमहाभूतांचे मिश्रण झालेले आता त्यांना वेगळे करता येत नाही परंतु काही एक वेगळे करून दाखव. पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, नाना रंगांचे लहान मोठे खडे, गुंडे इत्यादी हे पृथ्वी जाणावी. नाना रंगांची माती, नाना ठिकाणची वाळवंटे, अनेक प्रकारची वाळू सर्व मिळून पृथ्वीच आहे. नाना नगरे, मनोहर पट्टणे, नाना मंदिरे, रत्नखचित मंदिरे म्हणजे दामोदरे, नाना देवालये, त्यांची शिखरे सर्व मिळून पृथ्वीच आहे. सप्तद्वीपे 9 खंडे मिळून सर्व वसुंधरा म्हणजेच ही पृथ्वीच आहे. नाना देव, नाना राजे, नाना भाषा, नाना रीती, 84 लक्ष योनी सर्व मिळून पृथ्वीच आहे. उद्ध्वस्त झालेली अनेक वने तसेच व्यवस्थितपणे लावलेल्या अनेक बागा, गिरिकंदरे इत्यादी नाना स्थाने मिळून पृथ्वीच आहे. देवाने केलेली सर्व बहुविध रचना व मानवाने जी विविध निर्मिती केली आहे ती सर्व पृथ्वीच आहे. सुवर्णादी अनेक धातू, अनेक प्रकारची रत्ने आणि अनेक काष्ठवृक्षादी सर्व मिळून पृथ्वीच आहे. आता हे किती म्हणून सांगावे. ज्या ज्या वस्तूमध्ये जड अंश आणि कठीण अंश आहे ती सर्व पृथ्वी असा विश्वास धरला पाहिजे. प्रथम पृथ्वीचे रूपाबद्दल सांगितले. आता आपापल्या रूपाबद्दल सांगतो ते श्रोत्याने सावध होऊन जाणून घ्यावे व ओळखावे. विहिरी, आळ, सरोवरे, अनेक नद्यांचे पाणी, मेघ आणि सप्तसागर हे सर्व मिळून आप होय. खारे पाणी, दूध, मध, तूप, दही, उसाचा रस, गोड पाणी असे 7 समुद्र आहेत. खारा समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतोच आहे. ज्यातून मीठ निर्माण होते तो क्षारसिंधू होय. एक दुधाचा सागर आहे त्याचे नाव क्षीरसागर आहे. तो देवाने उपमन्यूला निरंतर देऊन टाकला आहे. एक मद्याचा समुद्र आहे, एक तुपाचा समुद्र आहे, तर केवळ दह्याचा एक समुद्र आहे. एक उसाच्या रसाचा समुद्र आहे तर एक केवळ शुद्ध पाण्याचा आहे. अशा 7 समुद्रांचा पृथ्वीला वेढा आहे. याप्रमाणे सर्व भूमंडळातील जल एवढेच नव्हे तर इतर अनेक ठिकाणचे सर्व जल हे सर्व मिळून आप जाणावे. पृथ्वीच्या गर्भातील जल तसेच पृथ्वी भोवतालच्या वातावरणातील सर्व जलांश एवढेच नव्हे तर त्रैलोक्यातील सर्व उदक मिळून आप जाणावे. नाना प्रकारच्या वेली, नाना तरुवरांचे रस, मध, पारा, अमृत, विष सर्व मिळून आपच आहे. नाना रस, तेलादी याखेरीज अनेक वेगळे रस, जल, त्याशिवाय जे मृदू, शीतल, ओले आहे ते सर्व आप समजावे. ओले आणि शीतल तसेच जळासारखे पातळ असे जे रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी तेही आप समजावे. जे पातळ, ओले, मृदू आणि शीतल स्वभावचे असेल ते आपण संकेताने आप म्हणून ओळखावे. पातळ, मृदू आणि गुळगुळीत ही जलाची खूण आहे म्हणून घाम, कफ, पडसे, अश्रू, अगदी आदी सर्व आप समजावे. आता तेजाविषयी सावधपणे ऐका. चंद्र, सूर्य, तारांगणे तसेच तेजोमय दिव्य देह हे तेज जाणावे. अग्नी, मेघात जी विद्युलता चमकते ते तेज तत्व आहे. तसेच सर्व सृष्टीचा संहार करणारा प्रलय अग्नी आणि सागराला जाळणारा वळवा नळ.
तसेच शंकराच्या नेत्रातील अग्नी, सर्वांना भक्षण करणारा जो काळ, त्याची भूक असणारा अग्नी आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील अग्नी, हे सर्व तेज तत्व होय. जे जे प्रकाश रूप असेल ते ते तेजाचे स्वरूप होय. तसेच शोषकता, उष्णता त्यांचे आरोपही तेज तत्वामुळेच होतात. आता वायू संबंधी ऐका. वायू हा चंचल समजावा. चैतन्य वायूमुळे जाणवते. सर्व शरीराच्या हालचाली, बोलणे, चालणे इत्यादी वायूमुळे होतात. हलणे, डोळणे वगैरे क्रिया वायूमुळेच होतात. वायूशिवाय चलनवलन काही होऊ शकत नाही. सृष्टीतील सर्व घडामोडी, क्रिया यांना मूळ वायूच कारणीभूत आहे. चलनवलन, प्रसरण आणि आकुंचन व निरोध यामध्ये चंचल असे वायू तत्वच असते, हे जाणून घ्यावे. आपल्या शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण व नाद, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय हे 5 उपप्राण हे वायू तत्व होय. जितके काही चलन म्हणजे हालचाल होते ती वायू तत्वामुळेच होते. चंद्र, सूर्य, तारांगण यांना वायूच धारण करतो. यानंतर आकाशाचे वर्णन करीत आहे. आकाश हे पोकळ, निर्मळ आणि निश्चल असून सर्व अवकाश हे आकाशच आहे, हे जाणून घ्यावे. सर्व ब्रह्मांडाला आकाशाने व्यापले आहे. अनेकांना ते एकटेच व्यापून आहे आणि पृथ्वी, आग, तेज, वायू या इतर 4 भूतांचे कार्य आकाशात चालते. आकाशासारखे सार नाही. सर्वांहून आकाश श्रेष्ठ आहे. आकाशाचा विचार करू लागले की स्वरूपाशी त्याचे साम्य आहे असे वाटू लागते. असे म्हणतात, शिष्याने आक्षेप घेतला की आकाशाचे आणि स्वरूपाचे रूप तर जर सारखेच आहे तर आकाशात स्वरूप आहे असे का म्हणू नये? आकाशात आणि स्वरूपात काय भेद आहे? वरवर पाहता दोन्ही भेद नाही असेच वाटते. मग आकाश हे स्वयंसिद्ध आत्मवस्तू म्हणजे परब्रह्म असे का म्हणू नये? आत्मवस्तू अचळ, अढळ, निर्मळ आणि निश्चळ असते. आकाश हे केवळ वस्तूसारखेच आहे. हे ऐकून वक्ता बोलू लागला की वस्तू ही पुरातन असून निर्गुण आहे, तर आकाशाच्या अंगी 7 गुण आहेत असे शास्त्रात सांगितले. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व असा आकाशाचा 7 गुणांनी युक्त असा स्वभाव आहे. शास्त्रात असे म्हटले आहे म्हणून आकाशाला भूत असे म्हटले आहे. स्वरूप हे निर्विकार असून निरुपम आणि सर्वत्र व्यापून राहिले. काचेची जमीन आणि पाणी हे दोन्ही डोळ्यांना सारखीच दिसतात, पण शहाणे लोक काच कुठली आणि जळ कुठले हे अचूक ओळखतात. कापसामध्ये स्फटिक पडला तर लोकांना तो त्याच्यासारखा दिसतो, पण स्फटिक कठीण असल्याने कपाळ मोक्ष करू शकतो, कापूस करत नाही. तांदळात पांढरे खडे असतात, ते तांदळाच्या आकारासारखेच वाकडे असतात, म्हणून प्रथमदर्शनी ओळखू येत नाहीत, पण चावायला गेले तर दात पडतो तेव्हा ते खडे आहेत हे कळते. चुना, वाळू आणि ताक यांच्या मिश्रणात खडा पडला तर तो मिश्रणासारखा भासतो, पण शोध घेतल्यावर तो त्याच्या कठीणपणामुळे त्या मिश्रणाहून वेगळा आहे हे कळून येते. गुळ दगड हा गुळासारखा दिसतो, पण तो पूर्णपणे कठीण असतो. नाग, कांडी आणि वेखंड सारखे दिसतात, पण म्हणून त्यांना एक म्हणू नये. सोने आणि सोनपितळ अगदी एकसारखीच दिसतात, पण पितळ जर अग्नीत टाकले तर काळे पडते. आता हे हीन दृष्टांत देणे पुरे झाले. आकाश हे एक भूत आहे. ते भूत आणि अनंत असा परमात्मा एक कसे असू शकेल? आत्मवस्तूला रंगच नाही. आकाश श्यामवर्णे निळ्या रंगाचे आहे, मग विचारवंत त्या दोन्हीत साम्य आहे असे कसे म्हणतील? श्रोते म्हणू लागले की आकाशाला कसले आले आहे रूप? ते ठाईच अरूप आहे, म्हणून वस्तू आणि आकाश यात भेद नाही. इतर 4 भूते नाश पावतात, पण आकाश कुठे नाश पावते? शिवाय त्याच्या ठिकाणी रंग व दृश्यत्व हे विकारही नाही. आकाश अचळ आहे, शिवाय ते नाश पावते असे आपण म्हणता, पण त्याचे काय नाश पावते हे आम्हाला कळत नाही. आमच्या मते तर आकाश शाश्वत आहे. हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की आता याचे उत्तर आहे का? मी तुम्हाला आकाशाचे लक्षण सांगतो. आकाश हे तमोगुणापासून झाले. कारणाचे गुण कार्यात येतात, म्हणून ते कामक्रोधादीने वेढलेले आहे. शून्यत्व रूपे अज्ञान असे त्याला म्हणतात. अज्ञानामुळेच
काम, क्रोध, शोक, मोह, भय इत्यादी त्याच्या ठिकाणी असतात. शून्यत्व म्हणजे अज्ञान, ते आकाशाच्या ठिकाणी, म्हणून आकाशाच्या ठिकाणी ते सर्व असते. नास्तिकता व नकार वचन म्हणजेच काही नाही हे शून्यत्व, हे शून्याचे लक्षण आहे. म्हणूनच ज्याच्या ठिकाणी दयामया नसते त्या प्राण्याला हृदय शून्य म्हटले जाते. तसेच ज्याच्या हृदयात शून्य म्हणजेच अज्ञान आहे तो अज्ञानी माणूस असाही अर्थ होतो. आकाशाची स्तब्धता हीच त्याची शून्यता. शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजेच काठिण्य हे आकाशाचे रूप आहे. कठीण, शून्य आणि विकारवंत आकाशाला सत्स्वरूप कसे म्हणावे, वरवर पाहिले असता ते स्वस्वरूपासारखे मनास वाटते. आकाशात अज्ञान मिसळलेले असते, त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करते, म्हणून आकाशाला नाश आहे. म्हणून आकाश आणि स्वरूप वरवर पाहता एक रूप वाटतात, पण दोहोंमधील शून्यत्वात फरक आहे. वरवर पाहता कल्पनेला दोन्ही सारखेच वाटते, पण विचार केला असता कळते की आकाशात आणि स्वरूपात निश्चितच भेद आहे. ज्याप्रमाणे उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था वरवर पाहिले असता सारख्या वाटतात, पण विश्लेषण करून सखोल विचार केला असता कळून येते की त्या दोन्ही अवस्थांमध्ये भेद आहे. सुषुप्तीमध्ये अज्ञान बीज रूपाने शिल्लक असते, उन्मनीत अज्ञान संपूर्ण नष्ट होऊन स्वस्वरूपाशी पूर्ण तादात्म्य झाले असते. हा फार मोठा फरक आहे. सामान्य लोक खोट्याला खऱ्याप्रमाणे मानतात, पण पारखी असतात त्यांना खऱ्या खोटाची पारख असल्याने ते खरेच निवडून घेतात. मृगजळाला पाहून हरणे जशी भुलतात तशी अज्ञानी लोकांची स्थिती असते. आता हे सर्व राहू दे, संकेत कळावा म्हणून हा दृष्टांत दिला आहे. म्हणून आकाश हे भूत आणि अनंत असे परब्रह्म वस्तू एक नव्हे. आकाश हे वेगळेपणाने पाहता येते. वस्तूला पाहणे म्हणजे स्वरूपी स्वरूपच होणे अशा प्रकारचे असते. तेथे वस्तू आणि ती पाहणारा असे द्वैत उरतच नाही. येथे आता शंका नाहीशी झाली व त्यामुळे संदेह वृत्ती नष्ट झाली. स्वरूपस्थिती ही कधीही भिन्नपणे अनुभवता येत नाही. आकाशाचा अनुभव भिन्नपणे घेता येतो, पण स्वरूप हे अनुभवण्याच्या पलीकडे आहे. म्हणून स्वरूप आणि आकाश यात साम्य असू शकत नाही. मिसळलेले दूध आणि पाणी हे दोन्ही एक रूप वाटले तरी राजहंस वेगळे करू शकतात. त्याप्रमाणे आकाश आणि स्वरूप यातील भेद संतच जाणतात. ही सर्व मायेची गुंतागुंत आहे. संत समागम केला असता ही सर्व कोडे उलगडते. म्हणून संत समागम करून मोक्षपदाची प्राप्ती करून घ्यावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदव नाम समास 5वा समाप्त. दशक 8वा समास 6वा दुश्चित निरूपण. श्रोता वक्त्याला विनंती करीत आहे की आपण मला सत्संगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा. किती दिवस सत्संग केला असता मोक्ष लाभतो हेही मला समजावून सांगा. हे कृपामूर्ती, साधूची संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होते त्या संबंधी निश्चित मज देणारा सांगा. यावर वक्त्याने उत्तर दिले की दृढ विश्वास असेल ते निरूपण श्रवण करता क्षणीच तात्काळ मुक्ती लाभते, पण दूषितपणे भांबवलेपणाने श्रवण केले तर मात्र हानी होते. त्यावर श्रोत्याने परत प्रश्न केला की सुचितपणे म्हणजे एकाग्र मनाने श्रवण करीत असता अकस्मात एकाएकी मन दुश्चित होते म्हणजे भांबाव जाते, तरी परत त्याला शांत कसे करावे हे सांगा. यावर वक्ता उत्तर देत आहे की मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढ तोडून अत्यंत आवडीने आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावे व काळ सार्थ केला हवा. अर्थ आणि सारभूत सिद्धांत नीट समजून घ्यावे. ग्रंथांतरी त्याचा शोध घेऊन अंतरात त्याचे मनन करावे. मध्येच मन अस्वस्थ झाले तरी श्रवण सोडू नये. पुन्हा पुन्हा श्रवण करीत असावे. अर्थ नीट समजून न घेता जो उगीच श्रवण करतो तो श्रोता नसून मनुष्य वेशातील पाषाणच होय. आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटेल की आपल्याला पाषाण ठरवले, तर आता पाषाणाचे लक्षण आहे का? वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला
काही विशिष्ट आकार दिला तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिला की ज्या स्थितीत आपण त्याला ठेवलेला असतो त्या स्थितीत तो जसाच्या तसाच असतो. दगडाची खपली टाकीने तोडली की ती परत दगडाला चिकटत नाही, पण मनुष्याचे तसे नाही. त्याची कुबुद्धी झाडली तरी ती पुन्हा येऊन त्याला चिकटते. मनुष्याने कुणाच्या ऐकून अवगुणांचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिकटतात. म्हणून त्याच्यापेक्षा पाषाण गोटा खूपच चांगला असे म्हणावे लागते. ज्या मनुष्याचा अवगुण नाही होत नाही तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल. त्याच्यापेक्षा पाषाण कोटी गुणाने बरा असे म्हणावे लागेल. पाषाणाला कोटी गुणाने बरा असे का म्हटले त्याचेही कारण सांगतो, ते श्रोत्याने सावध होऊन श्रवण करावे. माणिक, मोती, पोवळे, पाचू, वैडूर्य, वज्रण्य तसेच गोमेजमणे व परीस हे सर्वही पाषाणच म्हटले जातात. याखेरीज इतरही अनेक सूर्यकांत, सोमकांत, नाना औषधी म्हणे जे औषधाकरता अनुभव सिद्ध आहेत ते याप्रमाणे ते हे सर्वही पाषाणच आहेत. याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी, कूप, घाट, मंदिरे, दीपमाळा वगैरेंसाठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवतांच्या मूर्तींसाठी वापरले जातात. त्या सर्वांचा विचार केला की पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येते. म्हणून पाषाणासारखे सार नाही, त्याच्या पुढे विचारा पामर मनुष्याचा काय पाळ. पण जो पाषाण वरील प्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही, उलट जो निरुपयोगी आणि अपवित्र असतो त्याच्यासारखाच दुश्चित्त व अभक्त माणसाचा देह कुचकामाचा आणि अपवित्र समजावा. आता हे बोलणे पुरे झाले. थोडक्यात म्हणजे दुश्चितपणाने आपला घात होतो. त्या अवगुणामुळे धड ना प्रपंच, धड ना परमार्थ अशी स्थिती होते. दुश्चितपणाने कार्य बिघडते, मनात चिंता उत्पन्न होते, पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते. त्या अवगुणामुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो. जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होत नाही, सर्व प्रकारे अत्यंत नुकसान होत असते. दुश्चितपणामुळे साधकाच्या हातून नीट साधन होत नाही, की भगवंताचे भजन होत नाही अथवा ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. दुश्चितपणामुळे कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय होत नाही, कुठल्याही गोष्टीत जय यश मिळत नाही, आपल्या हिताची सर्व प्रकारे हानी होते. दुश्चितपणामुळे नीट श्रवण घडत नाही, श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही. त्यामुळे अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो तो हातचा जातो. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असे दिसते, पण तो खरेच असून नसल्यासारखाच असतो, कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखे भ्रमण करत दिसते. एखाद्या वेड्या माणसाचा किंवा निरंतर पिशाच्या लागलेल्या माणसाचा किंवा अंध मूकबधीर माणसाचा संसार जसा असतो तसाच दुश्चित प्राण्याचाही संसार धड नसतो. तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही, कान असून त्याला जणू ऐकू येत नाही आणि ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही. या प्रकारे जो दुश्चित आणि आळशी असतो, ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो, त्याला परलोक कसा प्राप्त होणार. जर एखादा माणूस दुश्चितपणातून सुटला तर त्याला लगेच आळस घेरून टाकतो. एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला की त्याला उसंतच मिळत नाही. आळसामुळे विचार करता येत नाही, आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे काही केल्या पाठांतरी होऊ शकत नाही. आळसामुळे श्रवण निरूपण इत्यादी काहीच घडत नाही, त्यामुळे परमार्थही होत नाही. आळसामुळे नित्यनेम राहूनच जातो, अभ्यास बंदच पडतो आणि आळसाने आळस अमर्याद वाढतो. आळसाने निश्चय टिकून राहत नाही, धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते. एवढेच नव्हे तर विवेकही मंदावतो. आळसाने निद्रा वाढली, वासना बळावली आणि आळसाने सद्बुद्धीचा निश्चय नाहीसा होतो. दुश्चितपणाने प्रथम आळस वाढतो. आळसामुळे झोपेत सुख वाटू लागते आणि झोपेत अधिक काळ जाऊ लागल्यामुळे आयुष्याचा नाश होतो. निद्रा, आळस आणि दुश्चितपणा ही मूर्खाची लक्षणे. या तीन अवगुणामुळे अध्यात्म निरूपण उमजतच नाही. ही तीनही लक्षणे जेथे असतात तेथे विवेक कसा उत्पन्न होणार. अज्ञानी माणसाला आळस आणि निद्रा यातच सुख वाटते. याहून अधिक सुख कशात असेल असे त्याला वाटतच नाही. भूक लागल्याबरोबर जेवावे, जेवून उठताच आळस येतो, आळस आला की आरामात झोपून जावे हेच त्याला बरे वाटते.
निजून उठल्यावरही तो कधी सावधचित्त नसतोच. दुश्चितपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसे होणार? माकडाच्या हाती रत्न द्यावे किंवा पिशाच्याच्या हाती खजिना सोपवावा, त्याप्रमाणे दुश्चित असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म निरूपण करणे होय. असो, आता हे उहापोह पुरे झाला. मूळ शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. सज्जनांच्या संगतीने किती दिवसात मुक्ती होते, ही मूळ शंका आहे. या शंकेचे उत्तर होत ऐका, म्हणजे शंका पूर्ण नाहीशी होईल. संत संघाचा विचार असा आहे. लोखंडाला पैशाचा स्पर्श झाला की तात्काळ लोखंडाचे सोने होते. थेंबुटा सागरात मिळाला की तत्क्षणी एकरूप होतो, किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की तत्क्षणी ती गंगाच बनते. याप्रमाणे जो सावध, निग्रही व जागरूक असतो त्याला तात्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही. येथे तात्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही. विशेषतः जे शिष्य अनन्य असतात त्यांना तात्काळ मोक्ष लाभतो. जे प्रज्ञावंत आणि अनन्य असतात त्यांना एक क्षणही लागत नाही. अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, ती निरुपयोगी ठरते. प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही, आणि विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूची प्राप्ती होते. संत संघाने तत्काळ सद्गती मिळते, विलंब लागत नाही. जो शिष्य सावध, निग्रही, विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाही. इतर भोळे बाबड्या भाविक लोक असतात त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो. साधूच्या संगतीमुळे विवेक दृष्टी तात्काळ जागृत होते. पण निरूपणाचा उपाय करीत असताही साधन कधी सोडू नये. निरूपणानेच सर्वांना मार्ग सापडतो. आता मोक्ष कसा आहे, स्वरूपदशा कशी असते, सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते, याचे स्पष्ट आणि स्वच्छ निरूपण पुढे सर्व सांगितले जाईल. तरी श्रोत्यांनी निश्चल होऊन शांत चित्ताने अवधान द्यावे. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून न्यायनिष्ठपणे बोलावे लागते, तरी अशा बोलण्याचा राग श्रोत्यांनी धरू नये. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास 6 समाप्त.